पुंडलिक वरदेहार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। आपण खरं तर कालच्या भागामध्ये की आत्मज्ञान विषय घेऊन आलेलो आहोत। तर पहा, आत्मज्ञान अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने सांगितले, रणांगणावर सांगितलं। आणि ज्या वेळेला तो आत्मरूप झाला त्यावेळेला त्याला काय झालं की मग तो युद्धाला तयार झाला, युद्ध करायला तयार झाला। कसा तर जे काय आहे ते ब्रह्म आहे, आत्मस्वरूप आहे। आता तुम्हाला आत्मस्वरूपाची व्याख्या सांगायचं म्हणलं तर काय म्हणते का, त्याला कुणी आत्मा म्हण, त्याला कुणी ब्रह्म म्हण, त्याला जीव ही सुद्धा संज्ञा दिलेली आहे बघा। तर ब्रह्मही म्हणू शकतो आपण आत्मस्वरूपाला, कुणी ब्रह्मज्ञान म्हणेल, कुणी आत्मज्ञान म्हणेल, कुणी चैतन्य म्हणेल बघा। आता हे ज्ञान अर्जुनाला करून देण्याचं कारण म्हणजे सगळ्या जगताला माहिती व्हावं। कसं आहे माहिती आहे का, पूर्वी सृष्टी निर्माण करायच्या अगोदर भगवंत एकले होते। कोण होते? एकला होता। मग एकला होता म्हणजे कसा होता तर निर्गुण निराकार, रंग नाही, रूप नाही, वास नाही, आकार नाही, काहीच नाही, असं चैतन्य स्वरूप भगवान। पण त्यांना वाटलं एकलेनी कंठवेना, एकल्याला कंठवेना। मग काय केलं तर भगवंतानं 14 भुवन तयार केले बघा। मी परवा सांगितलं की पंचमहाभूत पहिले निर्माण केली, पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश या 14 भुवनानं पंचतत्वाचा आधार केला भगवंतानं। आणि मग पंचतत्व निर्माण केली आणि त्या पंचतत्वाच्या आधारावर 14 भुवन तयार केली। 14 भुवन म्हणजे बघा, एका भुवनामध्ये कोटी चंद्र सूर्य तारे कसे होते, एक भुवन केवढा, अशी 14 भुवन भगवंतानं तयार केली एकल्याला कंठवेना बघा। मी काल सांगितलं की काय केलं भगवंतानी, की सगळ्यामध्ये काय केलं, प्रवेश केला, अंश अवतार म्हणून प्रवेश केला भगवंतानं। अंशावतार रूपानं प्रत्येकामध्ये चैतन्य घातलं, म्हणजे स्वतःच अस्तित्व बघा। एवढं घातलं, सगळं चलनवलन चालू झालं, भगवंताला आनंद झाला। 14 भुवन तयार झाली, सगळी सृष्टी हरीभरीत निर्माण केले भगवंताने। ही पंचतत्वांच्या जीवावत सगळ्यावर बघा। तुम्ही झाडाचं उदाहरण द्या, झाडाला काय लागतं जीवन? पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश। माणसाचा तर देह त्यानंच बनलेला आहे आणि तीच पंचतत्व पण आत घातलेले। पण चैतन्य रूपानं ज्या वेळेला अंशावतारानं भगवंतानं प्रवेश केला, मग भगवंतानं प्रवेश केला सृष्टीमध्ये, प्रत्येक जीवजंतूमध्ये प्रवेश केला, पण करूनही त्याचं अस्तित्व आहे तसंच राहील बघा। आता हे ज्ञान अर्जुनाला भगवान आणि श्रीकृष्णाने सांगितलं। मग भगवान श्रीकृष्ण आहेत कोण
तर भगवान श्रीकृष्ण ब्रह्म. कसं ब्रह्म? बघा, भगवंताने ही सृष्टी निर्माण केलीच केली आणि करून काय केलं तर स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी अवतार धारण केलं. किती अवतार धारण केलं? अनेक अवतार धारण केलं. पूर्णावतारामध्ये भागवतामध्ये येतं की पूर्णावतारानं भगवंताचे 2 अवतार, राम कृष्ण हे अवतार पूर्णावतार आहे. अनेक अवतार भगवंतांनी धारण केले. धारण कशासाठी केलं? अगोदर खरं तर भगवंतांनी काय केलं की ज्ञान, जे काय ज्ञान आहे ते ज्ञान रणांगणावर अर्जुनाला दिलं. आपला मूळ विषय रणांगणावर अर्जुनाला दिलं. त्याचे 700 श्लोक व्यासाने केले. ते 700 श्लोक सुद्धा समजत नाहीत म्हणून काय केलं? अवतार धारण केला विष्णूंनी आणि ज्ञानेश्वरी रूपानं या 9000 ओव्या माणसाचं जीवन तरुण जाण्यासाठी, माणसाला समजण्यासाठी, भगवंत कळण्यासाठी 9000 ओव्याचं आपल्याला तूप समोर ठेवलं की आता याच्या पुढं कोणतीही प्रक्रिया नाही. बघा, भगवानांनी असं केलं, पण असं करण्याचं कारण काय? मुख्य कारण भगवंतांनी असं करण्याचं, प्रवेश करण्याचं किंवा प्रवेश करूनही अवतार धारण करून येण्याचं. मग ज्या निर्गुण निराकार ब्रह्माला काहीच नव्हतं, ना आकार, ना रूप, ना रंग, ना गुण, पण भगवान ज्या वेळेला अवतार धारण करून या पृथ्वी लोकावर येतात त्यावेळेला कसे येतात की आकार धारण करतात, त्याच्यानंतर त्रिगुण धारण करतात, त्याच्यानंतर धर्म धारण करतात, त्याच्यानंतर वंश धारण करतात. म्हणजे सगळीच्या सगळी बंधनं स्वतःला लावून घेत. बघा तुम्ही, त्रेतामध्ये राम अवतार झाला. त्या राम अवतारामध्ये भगवान राम रूपानं आले. त्यावेळेला काय केलं की सर्वसामान्यासारखं माता पिता, त्याच्यानंतर सर्वसामान्यासारखा वंश, त्याच्यानंतर सर्वसामान्यासारखे सद्गुरू, त्याच्यानंतर सर्वसामान्यासारखा धर्म, त्याच्यानंतर गुण, हे सगळंच्या सगळं परिधान केलं. आणि सगळं धारण करत असताना खरं तर भगवंतानं असं धारण का केलं? जो बंधनमुक्त असतो, जो निर्गुण निराकार असणारा, त्या भगवंताला गुणात यावंसं वाटलं, धर्म पाळावासा वाटला, रूप धारण करावंसं वाटलं. असं का वाटलं असेल बरं? सांगू का तुम्हाला असं का वाटलं भगवंताला? असं वाटण्याचं कारण की एक तर भगवंताला पूर्ण आनंद भोगायचा होता. तो आनंद त्याला कुठेही मिळाला नाही. सगळं निर्माण केलं, पण त्यातला जो आनंद आहे, त्यातलं जे सुख आहे ते त्याला भोगायचं. म्हणून सुखाची व्याख्या तर अजून कित्येक जणांनी सांगितलेली आहे संतांनी. सुख एक हेची ठाई बहुपायी संतांच्या, किंवा भगवंताजवळ सुख आहे. भगवंत संतांच्यासाठी सुख भोगण्यासाठी आले. कुठं आले? या मृत्यू लोकावर. कसे आले? देह धारण करून आले. देह धारण करून आल्याचे असताना त्यांनी सुखाचा इथला एक 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 उपभोग घेतला. कसा उपभोग घेतला की सांगते तुम्हाला. आता अनेक अवतार सांगितलेले. राम अवतारामध्ये अयोध्यामध्ये राहिले, म्हणजे देशाचं बंधन, गावाचं बंधन घालून घेतलं, त्या लोकांच्यावर, जनतेवर प्रेम केलं, तो आनंद उपभोगला. प्रत्येक अवतारामध्ये भगवंतानं जे काय पूर्ण अंशानं सुख आहे ते कुठं त्याला मिळालं? संतांच्या जवळ मिळालं. तर संतांच्या जवळ सुख मिळालं. पण भगवंताला सुख मिळालं, पण जे सुख वाटणारे आहेत, ज्या वेळेला दुष्ट निर्माण झाले, दुष्टांनी त्या संतांना त्रास दिला. अवताराची कारण बघा. तशी तर अवताराची अनेक कारण आहेत. एक तर तुम्हाला सांगितलं की भगवंताला आनंद उपभोगायचा होता. दुसरं कारण, आनंद उपभोगताना विक्षेप येत होता.
मग त्या विक्षेपासाठी भगवंतांनी या ज्ञानेश्वरीमध्ये सगळं जगताचं पिंडी ते ब्रह्मांडी तसं ब्रह्मांडातलं ज्ञान यात सांगून ठेवले हो. काय म्हणले की बघा एक श्लोक आहे, भगवान काय म्हणतात, एक तर काय होतं की धर्मानं वागणारे संत असतात. संत कसं असतात, नीतीनं वागणारे, धर्मानं वागणारे, प्रेमानं वागणारे, जनतेला उपदेश करणारे असे संत असतात. मग त्या संतांना ज्या वेळेला त्रास होईल, यदा यदा ही धर्मश्च ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानाम अधर्मश्च तदात्म्यानाम सुजाम्य. म्हणजे भगवान काय म्हणतात, मला तर सुख भोगायचं असतंच, मला तर आनंद भोगायचा आहे, पण मला आनंद भोगत असताना जे विक्षेप येतात ते काढायचंय. म्हणजे काय करायचं की धर्माला ग्लानी लागत. म्हणजे जो काय धर्म आहे तो धर्म, आता धर्म कुठला, खर तर धर्माची व्याख्या भगवानांनी कशी ठेवलेली आहे बघा. धर्माची व्याख्या भगवंतांनी काय केलेली आहे की धर्म कशाला म्हणायचं. मग भगवंतांना सगळ्यांना वाटून दिलेले आहे सृष्टीमध्ये. जे काय आहार निद्राभय मैथुनाच्या सर्व योनिशी समसमान वाटून दिलेलं आहे. आणि जे जे वाटून दिले त्याप्रमाणे त्यांनी चालायचं. म्हणजे प्रत्येक जीवाचा धर्म वेगळा आहे, मानवाचा मानवतेचा धर्म आहे, अशी वाटणी केलेली आहे. आणि ज्या वेळेला मानव मानवतेचा धर्म पाळत नाही त्यावेळेला भगवंताला काय करावं लागतं, यावं लागतं. परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृता. भगवंताला यावं लागतं. आणि भगवंत इथं येतात आणि कोणत्या प्रकारे कार्य करतात बघा. भगवंत आल्याच्या नंतर ते आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. आपल्याला खर तर आत्मज्ञान विषय, ब्रह्मच विषय पुढे घेऊन जायचंय. तर भगवंतानी अवतार धारण घेऊन कार्य काय केलं ते आपल्याला उद्याच्या भागात सांगू. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.